सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरीही महायुतीच्या पालकमंत्र्यांचं घोडं अडलेलं आहे। यावर बोलताना संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधलाय। महायुतीत पालकमंत्री पदावरून कायम वाद राहतील असं राऊत म्हणाले। तर दुसरीकडे पालकमंत्री पदाबाबत आजच चर्चा होणार असल्याचं बावनकुळे म्हणतायत। पालकमंत्री पद देणं वाटप करणे सोपं नाहीये। विशेषतः ठाणे, रायगड, गडचिरोली, बीड, पुणे, नागपूर असे काही जिल्हे आहेत, तिथे पालकमंत्रीपद नेमणुका करणं हे सोपं नाही आहे। आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना या क्षणी या राज्याची जिल्ह्यातली पालकमंत्रीपद त्यांना अजून जाहीर करता येत नाही। आधी खातेवाटप जाहीर करता येत नव्हतं। 26 जानेवारी जवळ आलेला आहे, प्रजासत्ताक दिन। प्रजासत्ताक दिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याला मानवंदना घ्यावी लागते आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहावं लागतं। पण अद्याप पालकमंत्री पदांची वाटणी होऊ शकली नाही। पालकमंत्री पदाचा तिढा कधीपर्यंत सुटेल? काही जिल्ह्यांचा तिढा अजून कायम आहे का? काही तिढा नाही आहे। अजितदादा नव्हते, ते विदेशात होते, त्यामुळं चर्चा व्हायची। आज मला वाटतं चर्चा पूर्ण होईल। कधी